नमस्कार, शारदास किचनमध्ये आज आपण बीट ज्यूस कसं करायचं हे बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे ज्यूस आपल्या रक्तवाढीसाठी आणि हिमोग्लोबिनसाठी खूप फायदेशीर असते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी बीटचे साल काढून घेतली आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बीट आणि 2 चमचे गूळ टाकून घेऊया। बारीक अशी पेस्ट करायची। त्यामध्ये पाणी पण ॲड करायचं आणि अजून एक फेर फिरवून घ्यायचा, म्हणजे छान अशी बारीक पेस्ट तयार होईल। बघा, अशा प्रकारे करून घ्यायची। बघू शकता किती छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण अर्ध लिंबू सुद्धा टाकून घेणार आहे। लिंबाच्या रसामुळे बीटच्या ज्यूसला छान अशी टेस्ट येते आणि सी विटॅमिन पण आपल्या शरीराला आवश्यक असते, म्हणून लिंबाचा रस पण टाकून घ्यायचा। मी अर्धा लिंबाचा रस टाकणार आहे। साधं मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे। आता मी पातेल्यामध्ये गाळणी ठेवून ज्यूस गाळून घेणार आहे। गाळणीमध्ये पूर्ण बारीक केलेलं बीट ज्यूस टाकायचं। त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं, म्हणजे जे बारीक केलेलं बीट आहे ते पण ज्यूसमध्ये ॲड होईल आणि ज्यूस घट्ट होते। म्हणून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित ज्यूसचं जे चोथा आहे तो व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने। बघा, मी अजून पाणी टाकते आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात ज्यूस करायचं आहे, जितके ग्लास तितकं पाणी ॲड करायचं। बघा किती छान असं ज्यूस झालेला आहे। जे मुलं बीट खात नाही ते हे ज्यूस नक्की पितील। बघू शकता किती छान असं ज्यूस झालेला आहे। त्यामध्ये आपण एक चमचा सब्जा बी सुद्धा टाकून घेणार आहे। सब्जा बीमुळे उष्णता ज्यांना झाली असेल त्यांची उष्णता सुद्धा निघते। शरीराला थंडावा देण्यासाठी सब्जा बी उन्हाळ्यामध्ये टाकली जाते ज्यूसमध्ये। बघू शकता तुम्ही किती छान असं ज्यूस झालेला आहे। तुम्हाला जर बीट ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।